सुंदर असं दत्तात्रय भगवंताचं मंदिर आणि या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी बाबांच्या हस्ते संपन्न झालेला आहे। या निमित्तानं सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि महाराजांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूज्य बाबांचा या ठिकाणी प्रथमतः सन्मान या गावकऱ्यांच्या वतीने होतोय। मी श्री भगवानजी महाराज जंगली शास्त्रीजी यांना विनंती करतो की आपण पूज्य बाबाजींचा या ठिकाणी सत्कार करावा। हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज दत्तात्रय भगवान की जय। यानंतर या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांची आत्ताच कीर्तन सेवा झाली यानंतर ज्यांच्या हस्ते कलशारोहण पूज्य भगवानजी महाराज जंगली शास्त्रीजी यांचा सन्मान होतोय। त्यानंतर गुरुवर्य भगवानजी महाराज चोळके शास्त्रीजी यांना देखील विनंती आहे की आपण देखील सन्मानाचा स्वीकार करावा। यानंतर श्री हरी महाराज वागचौरे यांना देखील विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा। त्यानंतर ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे हरिभक्तीपरायण मगर बाबा यांना देखील विनंती आहे की आपण बाबाजींच्या हस्ते सन्मानाचा स्वीकार करावा। पूज्य सीताराम बाबाजी मगर यांचा देखील बाबांच्या हस्ते सन्मान होतोय। त्यानंतर श्री हरिभक्तपरायण निलेशजी महाराज रोडे यांना देखील विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा। संपत बाबा भोर संपत बाबा पवार यांना देखील विनंती आहे की आपण महाराजांच्या हस्ते यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय ग्रामस्थांच्या वतीने। ज्यांच्या बाळकृष्ण महाराज कुलकर्णी देवा यांचा देखील या ठिकाणी बाबाजींच्या हस्ते सन्मान होतोय। हरिभक्त बोगे महाराज यानंतर पूज्य बाबाजी सर्वांना आशीर्वाद देतील। बाबाजींना विनंती करतो की आपण सर्वांना आशीर्वाद द्यावेत। म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी तयाच्या गावा धावतू आलो। भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना या भवसागराची भीती कोणाला वाटणार नाही। याचा अर्थ सर्वांनाच वाटते, माझ्या भक्तांना सुद्धा वाटल। भवसिंधूचे माझे कवनाशी दाखवून निपजे, सर्वांना त्याची भीती वाटते, माझ्या भक्तांना भीती वाटल। मग घाबरलेल्या अवस्थेमध्ये माझ्यापर्यंत यायचं, मी त्यांचं दुःख दूर करायचं, एवढासुद्धा टाईम मला घालवा वाटत नाही। म्हणून माझे भक्त ज्या श्रद्धेने ज्या निष्ठेने ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी त्यांच्या श्रद्धेमुळे मी धावत जात असतो। तो धावत जातो तो मूर्तीच्या रूपाने जातो। राम कृष्ण दत्त वेगवेगळ्या मूर्तीच्या रूपाने माझे भक्त जिथं असतात तिथं मी धावून जातो। त्याप्रमाणे आपले या बेंदवस्ती ना, या बेंदवस्तीवर भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीच्या रूपाने
तिन्ही देव या ठिकाणी आलेले आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तिन्ही देवाचं एकीकरण स्वरूप म्हणजे भगवान दत्तात्रय. आणि या सगळ्या पवित्र सोहळ्याकरता ज्यांचे आपल्याला सदैव कृपा आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत, वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य वंशी बाबा, वैकुंठवासी सद्गुरू श्री रामकृष्ण बाबा काळे गुरुजी आपण म्हणत आहोत, गुरुजीचा आणि बाबांचा कृपाशीर्वाद आणि परम आदरणीय श्री शास्त्रीजी भगवान शास्त्रीजी महाराज यांचं मार्गदर्शन या सोहळ्यामध्ये ज्यांची ज्यांची कीर्तन सेवा झालेली आहे, मूर्ती स्थापना आणि कलशारोहण. पहिल्या दिवशी पूजेने भगवानजी महाराज शास्त्री यांचं कीर्तन झालं. त्याच्यानंतर आदरणीय श्री दादा महाराज वायसळ यांचं कीर्तन झालं. आणि आता हरिभक्तिपरायण आदरणीय वेदांताचार्य श्री देवदासजी महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा यांच्या या कीर्तनाने आपण या कार्यक्रमाची सांगता करून राहिलो. मूर्ती स्थापना ज्यांच्या हस्ते सुरू आहे असे वेदशास्त्र संपन्न आमचे सर्व हे गुरुमंडळी, ब्रह्मवृंद मंडळी, पैठण आणि आपल्या गावातली सर्व मंडळी, या ब्रह्मवृंद मंडळीच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने जलादिवास, धान्यादिवास, शयादिवास हे जे न्यास असतात, मूर्तीवर न्यास करावे लागतात. शास्त्रीय पद्धतीने सगळे उपचार झाल्याशिवाय त्या मूर्तीत देवत्व येत नाही. आपण पाहतो आता जी मूर्ती आहे, मूर्तीच्या दुकानात जर आपण गेलो, एक वेळ आम्ही त्या जयपूरला बघितलं, बजरंगबलीची मूर्ती होती आणि वरच्या कपाटावरची एक लहान मूर्ती त्यांना काढायची होती. त्याने काही विचार न करताना पायात चप्पल होती आणि बजरंगबलीच्या खांद्यावर पाय देऊन वरची मूर्ती काढायला लागला. आम्ही सांगितलं, ये क्या कर रहे आप? नहीं, बोले नहीं, ये भगवान नहीं, भगवान का आकार है, भगवान तुम्हारे मंदिर में जब बैठेंगे तो वो भगवान हो जाएंगे. तर ते आकाराची मूर्ती होती, त्याच्यामध्ये देवत्व मात्र देवत्व आपले सगळे भूदेव मंडळी, ब्रह्मवृंद मंडळी हे सगळे न्यास करून त्यामध्ये सर्व देवत्व प्राप्त होते. आणि त्याकरता सर्व पूजनीय संत उपस्थित आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये आणि पवित्र कर आपल्या या आपल्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आपण पार पाडला. हरिभक्तिपरायण आचार्य श्री भगवानजी महाराज शास्त्री आळंदी, आता ते श्री क्षेत्र शिंगवे, आताच मागच्या महिन्यात कार्यक्रम झाला, ते इथं आलेले आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय आपले मार्गदर्शक भगवानजी महाराज जंगले शास्त्री आणि आमचे सीताराम बाबा आळंदीला होते, तर ते त्यांच्या अवस्थेत होते आणि आजही त्यांच्या अवस्थेत आहेत. त्यांचं नाव चांगलं आहे, अगर ते मगरमिठी आहे त्यांची, त्याच्यामुळं एकदा पकडलं की ते सोडत नाहीत. म्हणजे भक्त असो का देव असो. पण आदरणीय श्री सीतारामजी बाबा, त्यानंतर ज्यांचं आपण आता कीर्तन ऐकलं, आदरणीय वेदांताचार्य श्री देवीदासजी महाराजांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं, माझं नाव देवीदास होतं, पण मी आता ज्ञानेश्वरी देवीचा दास झालो. त्याच्यामुळे प्रश्नच नाही, आपलं हे सद्भाग्य आहे सर्वांचं. आणि त्याच्यानंतर श्री हरिभाऊ महाराज वागसवरे, श्री रामकृष्ण महाराज रामकृष्ण आश्रमाचे सर्व विद्यार्थी वृंद आणि श्री निलेश महाराज गोनेगाव, आदित्य महाराज जगताप, हरिभाऊ महाराज भोगे हे सर्व संत मंडळी उपस्थित आहेत. आणि आपण सर्व भक्तगण उपस्थित आहात. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण ह्या वस्तीवर, वेंद वस्तीवर, भगवान दत्तात्रयाचं मंदिर पूर्वी होतंच, पण लहान होत. मंदिर सुंदर झालेलं आहे. भागवत भाऊ माखोने यांनी अगोदर स्थापना केली होती. आहेत काही बरं, आज अभिनंदन केलं पाहिजे. बरं बरं बरं, वा वा वा, बसा पुढं. हां वाच, पुढचे गेले त्याच्या पाठीमागे सगळं पिढीने चालायचं काय. बसा.
तर ह्या मंदिराचा आपण आता नवीन जीर्णोद्धार केला, नवीनच केलं. मूर्ती सुंदर आहे आणि स्थापनेचा जो कार्यक्रम झाला तोही अतिशय विधियुक्त झालेला आहे. कलशारोहण झालेलं आहे. देवळाचे कामा कळस असं म्हटलेलं आहे. मग कळस झाला आणि मग त्याच्यानंतर ध्वजपूजनही झालं. कलश, ध्वज आणि मूर्ती स्थापना हे सर्व कार्यक्रम विधिवत झालेत. आता तिथं प्रत्यक्ष आपण भगवान दत्तात्रय पाहून राहिलो मूर्तीच्या रूपाने. कळसही पाहिलेला आहे, ध्वज फडकताना पाहत. परंतु याचा सर्व अंतर्विचार आताच बाबांनी आपल्याला महाराजांनी कीर्तनाच्या रूपातून सांगितलेला आहे. ज्याला आकार नाही पण तो आकारात आलेला आपल्याकरता, ते हे चतुर्भुज कोंभिली जयाची शोभा रूपा आली, देखुनी नास्तिकी नौकिली भक्त रुंदे. भक्ताकरता भगवान निर्गुण स्वरूप सोडून सगुण रूपात येतात आणि आपले सगळं जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त करून देतात. तेव्हा महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं की तुकाराम महाराज कशा करता आले इथं. ते आले म्हणजे त्यांना पाठवलं. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. मला पाठवलं. एकंदरीत शिक्का पाठविला इहे लोका. भगवंताच्या नामाचा शिक्का सर्वांच्या अंतःकरणात उमटला पाहिजे. तर दोन कारणं सांगितली महाराजांनी आपल्याला. एक तर जगाचं दुःख देवाला सांगायचं आणि देवाला यांचा अंगीकार करायला लावायचं. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसऱ्याचं दुःख सांगण्याकरता, कमी करण्याकरता पहिल्यांदा दुःख कळलं पाहिजे. बऱ्याच वेळेस मोठी मंडळी इतकं सगळे ते श्रद्धांजली वाहतात. आपण जर ऐकलं बाहेर असं वाटतं की आता 8 दिवस काही खाणार नाही, पण ते बोलण्यापुरतंच असते, फक्त तेवढं पुरतं असते. परंतु जगाचं दुःख हे संताशिवाय, जसं मुलाचं दुःख आईशिवाय कोणाला कळत नाही, तसं जगाचं दुःख संताशिवाय कोणाला कळत नाही. आणि ज्यांना दुःख करते तेच देवाला सांगू शकतात आणि त्या दुःखाची निवृत्ती नामाने होते. काही नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. म्हणून आपल्याला नामस्मरणाची आवड निर्माण करून त्या नामाच्या माध्यमातून हे सगळे दोष आपले ते घालवतात. दोन्ही ठिकाणी त्यांचा अचूक कारभार आहे. आता एखादा मनुष्य गावात जर दुकान टाकलं, चांगलं चालते, मग त्याला वाटते तालुक्याच्या ठिकाणी जावं, तिथेही चांगलं चालते. मग जिल्ह्याच्या ठिकाणी दुकान टाकलं, पण आता जिल्ह्याच्या गावात गेला की गावातलं तोट्यात येत होतं आणि गावात थांबला की जिल्ह्यात तिकडे बंद पडत होत. एक व्यक्ती दोन्ही ठिकाणी नाही काम करू शकत. कुठेतरी काहीतरी होत राहते. घरी गेला तर शेतात जनावरं जातात आणि शेतात गेला तर घरामध्ये कुत्रे जातात. एका व्यक्तीला दोन्ही ठिकाणचे कामं करता येत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. अचूक कारभार करणारे संत असतात. म्हणून अशा संतांचा मागोवा घेत आपण आले. देवालय कशा करता असतात? हे संस्कार बळकट करण्याकरता असतात, आपली संस्कृती वृद्धिंगत करण्याकरता असतात. आणि आपली संस्कृती आपल्याला तर माहीत आहे, किती झालं तरी आपण दुसऱ्याच्या दुःखामध्ये नेहमी सहभागी होत राहतो आणि सुखामध्ये होत राहतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला वेळच्या वेळी ध्यानी घ्यायच्या असतात. भगवान दत्तात्रय आपल्याला त्रिमुखाने एकच आपल्याला संदेश देतात. देव, देश आणि धर्म, तिन्ही मुखातून सांगतात की ह्या तिन्हीकडे आपण लक्ष ठेवा. देवाकडे लक्ष ठेवा आणि देव ज्या देशामध्ये राहून आपल्याला त्याची उपासना करायची त्या देशाकडे लक्ष ठेवा. आणि ह्या देशामध्ये सर्वांच्या सुखाकरता ज धर्माचरण करायचं आहे त्या धर्माकडे तुम्ही लक्ष ठेवा. सत्यम वद धर्मांचर. धर्म एव हतो हंती धर्मो रक्षिती रक्षिता. हे सर्व आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे आणि पूजनीय महाराजांनी आपल्याला अभंगाच्या रूपातून हे सर्व सांगितलेलंच आहे. देव बैसल्ये सिंहासनी आणि आल्या याचका होई धनी. धनी म्हणजे पोटभर. जे याचक भक्त त्याच्याकडे येतात त्यांची तृप्ती होईपर्यंत तुझी संगती आणि झाली आमोची निश्चिंती. निश्चिंत जीवन होतं, तृप्त होते माणसाचं, तृप्त होते. हे भगवंताच्या आशीर्वादाशिवाय होत नाही. म्हणून हे देवालय त्याच्याकरता असतात. आज आपण पाहतो इथं सगळं आपण कीर्तन केलं, सर्व संत मंडळी एकत्र आली, परंतु आपले जवान देशाच्या सीमेवर काय करून राहिले आपल्याला आता सांगण्याची गरज नाही. आज सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये
ते आपल्या घरादाराचा विचार न करता, आपल्या जीवनाचा विचार न करताना या मातृभूमीकरता, भारतभूमीकरता काय काय करून आले आणि काय काय त्यांना करावं लागेल हे जावे त्याचे वंशा तेव्हाकडे. शूर ओळखावा काय रणी, साधू ओळखावा मरणी. हे शूरत्वाचे कामं आहेत. हे सर्वांना जमणार नाही. पण ते जरी सीमेवर सगळं काम चांगलं करत असले तर त्यांना बळकटी देण्याकरता आपले हे होम हवन असते, कथा कीर्तन असते. ही जी ऊर्जा निर्माण होते, ही ऊर्जा याचं करंट त्यांना प्राप्त होत राहते. म्हणून आपण आपल्या परीने आपली ऊर्जा निर्माण करत राहायची, रक्षण करणाराने रक्षण करत राहायचं. त्याचं सर्वांचं नियोजन करणाराने ज्यांच्या शिरी कारभार दिला त्यांनी त्याचं नियोजन करत राहावं. आणि आपल्याला जरी कोणी हातात शस्त्र घेऊन मारायला आला तर शस्त्रावर शस्त्र चालवायचं नसते. शस्त्राच्या वेळी तलवारीची पुढे ढाल करायची असते. तलवारीवर तलवार जर आदळली तर ठिणग्या उडतात. पण तलवार जर आपण ढालीवर घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं पुढं काम करता येते. म्हणून सुविचाराची ढाल आपल्या भारतीयाच्या हातात आहेच. परंतु ढाल असून जर हे ढाल सोडून आमच्यावर काही विनाकारण काही वार करत असतील तर आपल्याला सर्वांना सावध राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून भगवान दत्तात्रय सांगतात, तुम्ही देवाचा विचार करा आणि ज्या देशामध्ये देवदेव करायचा तो देश जर अबाधित असेल, सुखी असेल तर आपल्याला चांगलं काही करता येईल, नाहीतर काहीच करता येत नाही. म्हणून देशाभिमान, देवाभिमान आणि धर्माभिमान हा सगळा स्वाभिमान आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी आपल्या शास्त्राने सांगितलेलं वसुदैव कुटुंबकम म्हटलेलं आहे. आपल्याला जगावर प्रेम करायचं आहे, जगाला आपलं मानायचं आहे. आणि जे कोणी मानत नसतील त्यांना आपल्याला बाकीचं काय करायचं आहे, त्यांची जी दुष्टवृत्ती आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी प्रार्थना करताना सांगितलं, दुरिताची तुम्ही आपल्या खडाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. खड नष्ट करायचे नाहीत, खडाची दुष्टवृत्ती नष्ट करायची आहे, सत्कर्माच्या ठिकाणी त्यांची वाढ करायची आहे. म्हणून आज जे आपण पाहतो कुठंतरी आपल्या पडोशी चालू आहे तर त्यांना आपल्याला कोणाला काही हे करायचं नाही. त्यांच्या दुष्टवृत्ती लवकरात लवकर आपली जी आध्यात्मिक आणि पारमार्थिक ऊर्जा निर्माण झाली, ह्या ऊर्जेमुळे त्यांनाही काहीतरी सुविचार निर्माण व्हावेत आणि जगाला त्रास होणार नाही असे काहीतरी सुविचार समोर यावेत, हीच आपण प्रार्थना करूया. आज या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने सर्व संतांचं दर्शन झालं, आपली भेट झाली. माझी जातीची मज भेटो कोणी. आता मानवनिर्मित जाती ह्या सुंद उपसुंदी करत असतात, परंतु अध्यात्मातल्या परमार्थातल्या ज्या जाती असतात त्या जाती प्रेम वाढवत असतात. म्हणून एका जातीचे म्हणजे एका प्रेमाची सर्व आपण मंडळी आहात. आणि हेच प्रेम घेऊन आपण आता चांगलं आपण आठवड्यापासून 15 दिवसापासून ऐकून आलो, श्री क्षेत्र निवासा ज्ञानोबारायांच्या दरबारातून पांडुरंगाच्या दर्शनाकरता सामूहिक पालखी सोहळा हा त्या ठिकाणी जाणार आहे. आता आमचे पूजनीय देवीदास बाबा आहे, शास्त्री महाराज आहेत आणि गाथामूर्ती रामभाऊजी महाराज या सर्व संतांच्या नेतृत्वाखाली हा सर्व पालखी सोहळा माऊलींचा आनंदामध्ये पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाणार आहे. आपणही त्यामध्ये सहभागी झालेले आहातच. तेव्हा पांडुरंगानेच हे सर्व कार्य आपल्या हातून पूर्ण करून घ्यावं हे आपण त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. भगवान दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना करून पुनश्च आम्ही सर्व संतांना वंदन करतो. आपल्या भक्तांना नमस्कार करून म्हणजे ब्रह्मवृंद मंडळी यांनाही नमस्कार करून शब्दास विराम देतो. सर्वेत्र सुखीन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.